चला तर मग आपण आता देवांना फुलं वाहून घेऊया। तर बघा किती छान अशी सुंदर कलरचे फुलं आहे ना, खूप सुंदर असे टवटवीत आहे। सकाळीच मॉर्निंगलाच माझ्या रावांनी जाऊन आणले आहे मार्केटवरून। तर बघा छान अशी सुंदर फुलं मी ताटामध्ये काढून घेतले आहे ना, आता आपल्याला ते देवाला वाहत म्हणजे अर्पण करत आहे। तर बघा किती छान आहे ना, देवांना फुलं वाहलं की आणखी देव उठून आणि शोभून दिसतात मंदिराला। तर बघा किती छान आहे। तर आज म्हणजे होता रामनवमी, तर रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांना। आणि तुम्ही केली का पूजा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा ना। आजच्या पूजेला मला भरपूर वेळ लागला आहे, तर ब्लॉग कंटिन्यू बघा बरं, स्किप न करता। राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज काहीतरी स्पेशल म्हणजे रामनवमी आहे, तर त्याबद्दल आज रामाचा जन्म आहे त्याबद्दल आपल्याला सगळे देव क्लीन करून घ्यायचे आहे। तर बघा मी सगळे क्लीन करून घ्यायला आणले आहे मंदिरातून काढून, आणि बघा छान अशी क्लीन करून घ्यायचे आहे। तर मंदिरामधले पूर्ण देव जेवढे भांडे आहे तेवढे मी काढून घेतले आहे आणि त्याला क्लीन करायसाठी। तर त्यानंतर मी घेतलं आहे मंदिर क्लीन करून। तर बघा छान असं क्लीन करायचं होतं आपल्याला, तसं तर आपण दररोज क्लीन करतो, पण आज थोडंसं स्पेशल असं अजून आपल्याला पूर्ण क्लीन करायचं होतं। तर बघा छान असं क्लीन करून घेतलं। त्यानंतर आपल्याला याच्यावर दिवा वगैरे ठेवतो आपण, तर हे सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। तर बघा किती छान असं मी घासून घेतलं आहे लिक्विड टाकून। तर त्यानंतर आपल्याला लिक्विड टाकून घेतलं की छान असं पुसून घ्यायचं आहे। तर असं छान पुसून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर माझे देव करून घेतले होते मी क्लीन केल्यानंतर आपल्याला पुसून सुद्धा घ्यायचे होते। तर बघा छान एक एक करून सगळे देव मी पुसून घेतले। देव आणि देवाचे भांडे सुद्धा छान बघा, तर किती सारे भांडे आहे, आणि याला ओल्या पुसलं की देवाचे भांडे असे छान चकचक दिसतात, असे डाग वगैरे पडत नाही त्यावर। तर बघा इतके सारे भांडे होते, आणि मला हे भांडे घासायला भरपूर वेळ लागला आहे। तर म्हणजे स्टीलचे भांडे तर लवकर होते, पण ही पितळाचे आणि तांब्याचे भांडे लवकर निघत नाही। तर इतके सारे भांडे आहे माझ्याकडे, आणि मला हे घासायला सर्वात जास्त वेळ लागला आहे। त्यानंतर मग आपण चला म्हटलं आता पूजेची तयारी करूया। तर बघा फायनली आपण आसन टाकून घेतलं आहे मंदिरामध्ये माझ्या देवघरात। त्यानंतर सर्वात आधी आपण लक्ष्मी ठेवली आहे, मग गौ माता ठेवली। असे करून मी सगळे देवांचे आसन सुद्धा लावून घेतले आहे। छान टेबल आहे माझ्याकडे, माझ्या रावांनी बनवले। तर आपण लक्ष्मीला हार सुद्धा घालून घेतला आहे। तर आसन सुद्धा ठेवून घ्यायचं आहे पाटावर, ज्या देवांचे आहे त्या देवांचे। मग लड्डू गोपाल हे सगळे असे देव मी सजवून घेतले आहे देवघरामध्ये, आणि दिवा प्रज्वलित केला आहे। त्यानंतरच आपल्याला देवाची पूजा करायची आहे। तर आपल्याला दिवे ठेवून घेतले आपण, आपल्याला भरायची होती उतरण सुद्धा भरून घेतली आहे। तर तुम्हाला आवडेल का मी उतरणची माहिती दिली? तर तुम्हाला जर उतरणबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला उतरणचा स्पेशल व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनलवर अपलोड करीन। तर नक्की बघा, सांगा कमेंटमध्ये। तर मग त्यानंतर करायचं होतं आपल्या गणपती बाप्पाची आंघोळ आणि तुळजाभवानीची आंघोळ, म्हणजे अभिषेक करायचा होता पंचामृताने। तर सर्वात आधी आपल्या गणपती बाप्पाला छान असे पाणी आणि फुलं पाकळ्या टाकून घेतले आहे। त्यानंतर त्याचा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे। तर बघा छान असा मस्त सुंदर अभिषेक करून घेत आहे मी, आणि अभिषेक केलं की आपल्याला मन खूप प्रसन्न वाटते ना। खरंच तुम्ही पण करत चला अभिषेक, म्हणजे असं नाही की आपण गणपती आणि देवीचाच केला, आपल्या सगळ्या देवांचा सुद्धा करू शकतो आपण अभिषेक। तर बघा त्यानंतर घेतली आपण आपली आईला, तर आईचा सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मस्त सुंदर। आणि आज होता आईचा प्रकट दिन, तो प्रकट दिवस म्हणजे आईचा आजचा जन्मदिवस होता। तर आपण त्याचा खूप सुंदर अशा सेलिब्रेशन करायचं होतं। तर मी माझ्याकडून जसा प्रयत्न केला तसं म्हणजे मी केलं आहे। फायनली आईची आंघोळसुद्धा करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला ठेवायचं होतं गणपती बाप्पाला त्यांच्या आसनावर। तर बघा छान त्याच्या पाटावर मी त्यांना ठेवून घेतलं आहे हळदी कुंकू अक्षदा टाकून। त्यानंतर आपण घातलं आहे गणपती बाप्पाला त्यांचा फेवरेट हार। मग आपल्याला आईला सुद्धा त्यांच्या स्थानावर ठेवायचं होतं, तर आपण आईच्या सुद्धा स्थानावर आपण तसंच केलं आहे। हळदी कुंकू आणि फूलसुद्धा अक्षदा टाकून आपल्याला आईची
आज आपण आईला नवीन वस्त्र घेतले होते. तर बघा किती छान, आईचा आवडता कलर आहे हिरवाच, तर मग मी आईला हिरव्याच कलरची म्हणजे ड्रेस वस्त्र घेत असते. तर मी दरवर्षी नवरात्रीला, लक्ष्मीपूजनला आणि जेवढी त्योहार वाटले मला जेव्हा आवडलं तेव्हा मी आईसाठी नवीन ड्रेस आणते. तर तुम्हाला आवडला का आईचा ड्रेस नक्कीच सांगा. आपल्या आईची सुद्धा छान अशी जन्मदिवसाबद्दल तयारी करून आपण आपली कशी करतो तशी आईची सुद्धा करा बरं का, खूप छान वाटते. तर माझी आई तर छान आज नवीन कपड्यामध्ये नटली होती. तिला आपण हार, मंगळसूत्रसुद्धा आणि छान तयारीसुद्धा करून दिली. ती सगळ्या देवांना आपण नटून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला सगळ्या देवांना टिक्का पण लावायचा होता. तर मग आपण सगळ्या देवांना छान असं टिक्का लावून घेतला आहे. तर बघा छान, आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पालाच लावायचं. गणपती बाप्पा पहिले, मग सगळे देवांना लावून घ्यायचं आहे. गणपती बाप्पा झालं की आपली आई पण, आपल्या आईलासुद्धा लावून घ्यायचं आहे. तर आई आज खूप सुंदर दिसत होती, कारण की आज आईचा प्रकट दिवस होता. चला तर म्हणजे प्रकट दिवस कसा, तर रामनवमीबद्दलच आईचा पण होतो आणि रामाचा पण प्रकट दिवस आजच होतं. तर बघा किती छान सगळ्या देवांना टिक्का लावून घेतला आहे, खूप सुंदर असे. आणि उतरणला म्हणजे उतरण आहे पाच्याची, तर तुमच्याकडे पण आहे का? उतरणसुद्धा भरून घ्यायची आहे आणि तिला हळदी कुंकाने धूप अगरबत्ती दाखवून तिची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे ती हल्ली पण नाही पाहिजे, तर अशा प्रकारे आपली आजची पूजा करून घेतली आहे. आपण आपल्या आईला पण पुसून घ्यायचं होतं. तर आईची प्रतिमा होती माझी हॉलमध्ये आहे आईची प्रतिमा, तर आपण तिला पण पुसून घेतलं आहे. आणि आईची सुद्धा आपण तयारी आणि पूजा, हळदी कुंकू तिला पण लावून घेतलं आहे. तर त्यानंतर आपल्याला ओवाळायचं तर अगरबत्ती. तर बघा धूप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. पूर्ण पूजा झाली नंतर तर बघा छान असं ओवाळून घेतलं आहे. घंटीसुद्धा वाजून घ्यायची आहे बरं का. ज्यांच्याकडनं नसेल त्यांनी आवर्जून घंटी घ्या. घंटीशिवाय म्हणजे घंटीचं भरपूर महत्त्व आहे. घंटी नसली तर घरात पूजासारखं केल्यासारखं वाटतसुद्धा नाही. तर बघा मी छान असा ओवाळून घेतला आहे अगरबत्तींनी आईला. त्यानंतर केलं आहे मी उंबरठा पूजन. तर बघा मी पण उंबरठा पूजन करते, पण मी नेहमीच्या ब्लॉगमध्ये शेअर नाही केलं आहे. तर चला म्हटलं आज वेळ झालाच होता, तर त्यामुळे मी आज उंबरठा पूजन पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर बघा छान असं धूप अगरबत्ती वगैरे दाखवून घ्यायची आहे. दिवासुद्धा लावून घ्यायचा आपल्या उंबरठ्यामध्ये. आणि धूपचं थोडंसं म्हणजे मी खाली ठेवलं त्यामुळे उचलून घेतलं. त्यानंतर आपण उंबरठ्याच्या पायासुद्धा लागून घ्यायचे बरं, कारण का आपण किरायाच्या घरात राहतो. मग काय झालं, आपण तिथे राहतो, आपण त्या राहत्यांचा पैसेसुद्धा देतो. तर आपण करू शकतो, असं काही नाही. जर असं कोणी म्हणतात की आम्ही किरायाच्या घरात राहतो तर आम्ही कसं काय उंबरठा पूजन करू, असं वगैरे काही नाही, कारण आपण त्या घरात राहतो, ते आपलं घर आहे, आपण पैसे देऊन राहतो ना. तर त्यानंतर मग मी घेतली आपल्या आई तुळशीची सुद्धा पूजा करून. तर बघा छान. आणि मग पूजा तुळशीची झाल्याच्या नंतर आपल्याला करायची होती आरती. तर बघा छान आरती करून घ्यायची आहे. आरतीमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप आणि तूप आपल्याला कापूरसुद्धा ठेवून घ्यायचं आहे ना, आरती करायचं आहे. तर मग फायनली आपण आरती करून घेतली. तर आजच्या आरतीला मला भरपूर वेळ लागला आहे, तर मी जास्त मोठी क्लिप नाही टाकली आहे, ॲड केली आहे याच्या व्हिडिओमध्ये, तर शॉर्ट फॉर्ममध्येच घेतला आहे. तर बघू शकता तुम्ही. जय देव जय देव जय. त्यानंतर आपण कर्पूर गौरम सुद्धा करून घेतला आहे. छान असं आरती केलं की मन प्रसन्न होते आणि पूजा केल्यासारखं सुद्धा वाटते आपल्याला. तर बघा किती छान अशी माझं देवघर आज खूप सुंदर नटवलं आहे मी, आणि माझे देव पण छान नटवले आहे मी. तर बघ तुम्हाला आवडले का आजची पूजा, नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर बघा छान अशी आरती सुंदर प्रकारे करून घेतली आहे मी. आणि मी आज आरतीमध्ये एकटीच होती ना, लड्डू होती, तर म्हटलं लड्डूला कॅमेरा पकडला होता मोबाईल, मग ती शूट घेतला थोडा क्लिप करून. आणि मग त्यानंतर आपल्याला देवाला कापूरसुद्धा दाखवून घ्यायचा आहे, दाखवून घ्यायचं सगळ्या देवांना. कृष्ण कृष्ण हरे. आरती झाली की आपण आवर्जून आपल्या देवांच्या पाया लागल्याच पाहिजे आणि मस्तक टेकवलंच पाहिजे, त्यानंतरच आपली पूजा सक्सेस असते. तर बघा छान आरती वगैरे झाल्यानंतर धूप अगरबत्ती लावली आहे, पूजा सगळ्या गोष्टी झाल्या आहे, फळसुद्धा ठेवून घेतले आहे मी. तर बघा असं छान माझं देवघर नटलं आहे ना. आपण प्रत्येक दिवशी पूजेमध्ये काही ना काही कोणतं ना कोणतं फळ ठेवलंच पाहिजे. नसेल तर ठीक आहे, पण असलं तर कोणतं पण जे आपल्या घरी चालेल ते. त्यानंतर करून घेतले आहे मी माळजप. तर माळजप करणं खूप गरजेचे आहे. माळजप केली की आपलं मन खूप प्रसन्न वाटते. तर बघा छान असे ड्रायफ्रूटसुद्धा ठेवून घेतले आहे मी. तर बघा छान अशी आरती
आणि आज आईचा म्हणजे जन्मदिवस म्हणजे ते आपला ड्रायफ्रूट्स ठेवण्याचं गरजेचं आहे. दूध पण ठेवून घ्यायचं होतं, तर मी शूटमध्ये दाखवलं तर आलं नाही, त्याच्यानंतर ठेवलं आहे मी ते दूध. तर बघा छान फायनली आपली संपूर्ण आरती झाली आहे रामनवमीबद्दल. तर बघा आईची पण करून घेतली आणि हे माझं उंबरठा पूजन आहे. तर बघा छान असं उंबरठा पुजून घेतला आहे मी, सुंदर अशी छोटीशा रांगोळ्या काढून. आणि हे कसं प्लेन नसल्यामुळे व्यवस्थित रांगोळी नाही पडत, तर जशी होती तशी. आणि ही आहे माझी तुळशी माय. तर बघा माझ्या तुळशी मायची सुद्धा मी पूजा करून घेतली आहे. तर बघा किती छान अशी पूजा करून घेतली आहे माझ्या तुळशीची सुद्धा. त्यानंतर आपली सायंकाळची सुद्धा आरती करून घेतली आहे आपण. आपल्या लाडूबाईचे पाय सुद्धा धुवून घेतले. तर लाडूबाई माझ्यासाठी माझ्या घरची लक्ष्मीच आहे. तर मग आज होती चैत्र नवरात्रीचा आखरीचा दिवस. तर बघा मी छान माझ्या मुलीचे पाय धुवून घेतला आहे आणि तिला जेवण घातलं आहे. एकतरी कन्या खाऊ घालायची म्हटलं तर ही माझी कन्या माझ्यासाठी लक्ष्मीपेक्षा कमी नाही, ही माझ्यासाठी साक्षात लक्ष्मीच आहे. तर मी तिची पूजासुद्धा करून घेतली, पायसुद्धा धुवून घेतले आहे आणि तिला कन्यासारखं जेवणसुद्धा घातलं आहे मी. तर बघा छान तिच्या पायासुद्धा पडले आहे. माझी मुलगी खूप गुणी आहे. तर बघा मला आशीर्वादसुद्धा देत आहे माझी मुलगी. आणि मी नैवेद्यासाठी आज केलं होतं पुरी, भजे आणि शिरा. तर चला म्हटलं मला बाहेर पण जायचं होतं, तर मी म्हटलं थोडं शॉर्टकटमध्ये पुरी आणि हलवा बनवून घेतला आहे. माझी नवकन्या ही जेवत आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटलं मी जेवण घातलं मुलीला. तर एक तरी कन्या आपली जेवण घालायची, आपल्याच मुलीचे करायचे नाही. बाहेरच्या नवरात्रामध्ये कन्या जेवण घालतेच मी, पण या नवरात्रसुद्धा पण घातले आहे कन्या जेवण. तर फायनली मग आम्ही मॅडमचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आहे रामनवमीची यात्रा बघायला. तर बघा रेली बघासाठी. तर चला तर आपण बघूया फायनल, तुम्हाला तिचा दाखवते. खूप छान अशी रेली निघते. खूप गर्दी राहते तर गरमीने. तर लाडू बघू काय बोलते, ऐका तुम्ही. चला तर मग आपण आलो आहोत फायनली इथे बैजनाथ स्क्वेअरला. तर इथूनच यात्रा निघते, थोडं समोर जावं लागते. तर बघा खूप छान अशी म्हणजे रॅली निघली आहे. तर तुम्ही एंडिंगपर्यंत बघा. हे शंख वगैरे खूप छान असं तुम्हाला म्हणजे लॉंग होईल यासाठी मी जास्त शूट घेतला नाही आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी आखरीपर्यंत जेवढं माझ्याच्यानं शूट घेणं झालं आहे तेवढं मी टाकलं आहे, पॉसिबल होतं तेवढं. तर बघा किती छान असं आजचं रामनवमी ब्लॉग माझावाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लवकर मोनिटाईज करायला हेल्प करा. तोपर्यंत आपण असेच कंटिन्यू भेटत राहूया, नंतर पण भेटू असं काही नाही. तर माझं चॅनल आता 1K व्हायला जवळच आला आहे. तुम्ही नक्की लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मला म्हणजे आपले असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला अजून उत्साह मिळेल. तर बघा छान असे सुंदर डान्ससुद्धा होते म्हणजे सगळेच. तर लवकर ते कंप्लीट झाल्यानंतर आपण सेलिब्रेशनसुद्धा करूया आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूया. आणि तुम्ही मला सपोर्ट करता, मला हे बघून खूप आनंद वाटते आणि असे सपोर्ट करत चला. तर मी तुमची खूप आभारी आहे. तुमचं आपलं यूट्यूब बटन आल्यानंतर मी तुम्हाला माझे अनुभवसुद्धा शेअर करणार आहे. तर अशीच फॅमिली आपली बनवून राहिली पाहिजे. तर नक्की लाईक करत चला आणि शेअर, कमेंट, सबस्क्राईबसुद्धा करा. नवीन माझ्या चॅनलवर असलं तर नक्की शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकनला क्लिकसुद्धा करा. तर बघा छान अशी रामनवमी होती. तर रामनवमीबद्दल सर्वांना आणि मनपूर्वक खूप शुभेच्छा आणि हॅपी रामनवमी. तर कोण रामाचे जास्त भक्त आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या घरी तेच खूप मानतात. माझे मिस्टर अयोध्या पण सुद्धा जाऊन आले आहे. तुम्ही पण गेले काय नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा दिवस असा होता, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया आपण. बाय.